हाय, हॅलो, नमस्कार. आज मी तुम्हाला माझं नातू दाखवणार आहे, त्यामुळे व्लॉग पूर्ण बघा. आता 2-3 दिवसात यांनी मला सांगितलं होतं, की फ्रायडेला मी घरीच आहे, त्यामुळे तू नाश्त्यामध्ये डोसे बनवशील. मी म्हटलं चालेल, पण आता डोस्याचा प्लॅनिंग माझा सायंकाळला झाला, त्यामुळे इकडे मी सकाळला छान इडली बनवायला घेतली. इकडे मी चटणी पण बनवून घेतली होती आणि आईचा एकीकडे सांबार पण बनवून रेडी झाला होता. इकडे माझ्या छान इडल्या पण रेडी झाल्या होत्या. आता श्रीनूचे दादा पण त्याच्यासोबत खेळायला आले होते आणि त्याची एक फ्रेंड पण होती. त्यामुळे यांना नाश्ता करायला दिला आणि माझ्या लेकाला नाश्ता करण्यामध्ये मुळीच इंटरेस्ट नव्हता. त्याला फक्त दादाचा गॉगल लावून इकडे फ्लॅश मारायची होती. आता स्वतः लावला तर ठीक आहे, त्याने माझ्या नाताला पण लावून दिला. आता तुम्ही म्हणाल, की हा नातू कुठून आला? थांबा दाखवतेच. हा बघा माझा नातू, जे की माझ्या लेकाने त्याचं नाव शंभू ठेवलं आहे. त्याला छान जेवण पण चारत असतो आणि त्याला झोपी पण लावत असतो. दिवसभर तो त्याच्यामध्येच बिझी राहतो. इकडे मी माझा नाश्ता करायला घेतला आणि इकडे यांचा ओरडायचा आवाज आला आणि येऊन बघते तर काही याला याचे बाबा मारत होते. आता झालं काय नेमकं ते मला पण माहीत नव्हतं. नंतर यांना विचारलं तर सांगे, हा एकटाच बाजारमध्ये पळाला होता आणि आज आमच्या गावचा बाजार पण राहतो आणि गाड्या पण खूप साऱ्या फिरत राहतो. त्यामुळे त्याला याच्या बाबांनी रागवलं आणि इकडे आम्ही छान सॉरी म्हटलं आणि बाबाला छान लाडाई-गोडाई लावून खाऊ आणायला नेलं. आता लाडाई-गोडाई कशी लावायची तो मात्र आईकडून चांगल्याने शिकला आणि नंतर आई सायंकाळला छान बाजार घेऊन आल्या. इकडे मी पूर्ण भाजीपाला धुवून घेतला आणि आई एकीकडे पालेभाज्या तोडत होत्या आणि मी खाऊ भरायला घेतलं. त्यामध्येच मला हे मुरलीचे पॅकेट दिसले, जे की मला खूप जास्त आवडतात आणि खरंच हे खायला पण छान. आता हा पूर्ण बाजारमध्ये एकटाच पळत गेला होता, त्यामुळे याचे बाबा याला अजून ओरडले. त्यामुळेच आमची रुसूबाई इकडे रुसली होती. याला म्हटलं चल आपण बाजार फिरायला जाऊ, म्हणून याला बाजार फिरायला आणलं. तिकडेच मला हे फ्रुट्स भेटले, ते पण घेऊन घेतले. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत बाय.